की नॅपियर ग्रास आणि मका ह्याची आपण एकत्र कुटी करतो। नमस्कार मंडळी, रामराम सगळ्यांना। कृषी उत्केतन चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण आहे ना आपल्या जनावरांसाठी खाद्याचं काय करतो, काय त्यांना काय काय आपण खायला देतोय ना, त्या गोष्टींचं नियोजन कसं केलं जातं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सगळ्यांकडे असते जी कॉमन आहे की हा आहे आपला गिन्नी गोल गवत म्हणजे आपला हत्ती गवत नॅपियर ग्रास। तर हा आपण मोस्टली सगळ्या जनावरांना चारतो, तर हा नॅपियर ग्रास आहे। त्यामध्ये मिक्स करतो आपण त्या गोष्टी। त्यानंतर आपल्याकडे इथे आहे ना हा लसूण घास आहे की हा घास पण तुम्ही ना गायांना कुटी टाकून झाल्यानंतर त्यांना देऊ शकतो। त्यासोबत आपण अजून काय काय देणार ते मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी आपली मका आहे की नॅपियर ग्रास आणि मका ह्याची आपण एकत्र कुटी करतो। आणि ही मका तुम्हाला दिसत असेल की ही सगळी मका आहे ना आता कणसावरती आलेली आहे। आणि कोणतंही खाद्य करताना आपण टप्प्यामध्ये करतो। या ठिकाणी आपण लगेच कडवा टाकले म्हणजे ज्वारी टाकलेली आहे। ही मका संपोस्तोपर्यंत आपलं हे खाण्यासाठी येणार आहे की म्हणजे जनावरांचं रुटीन आणि सायकल ती मेंटेन राहील। मका झाली की लगेच इथं कडवाळ येईल, कडवाळ झालं की ही मका संपली की लगेच ह्या ठिकाणी आपण लगेच कडवाळ टाकणार आहे की ही सायकल कंटिन्यू राहिली पाहिजे। आणि ह्यामध्ये मिक्स करायला आपण वापरतो सोयाबीनचा भुसा, तो मी आता तुम्हाला दाखवतो। तर त्या ठिकाणी आपलं गवत आणि मकाचं आपण बघितलं, तर त्यामध्ये जो सुकाचारा वापरणार तो सुकाचारा म्हणून त्या ठिकाणी आपण सोयाबीनचं हे भूस आपण जनावरांना खायला टाकतो। आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळं आपण झाकून ठेवलेलं आहे। हे जवळपास 4 ते 5 टन सोयाबीनचं भूस आहे, म्हणजे 4 ते 5 एकरचं सोयाबीनचं भूस आपण गोळा करून ठेवले, जे की आपल्याला वर्षभर पुरणार आहे। तसं तुम्ही पण स्टोअर करून ठेवू शकता। आता ते कुटी कशी करायची किंवा खाद्य देताना कसं द्यायचं ते मी तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपण गवत आणि मका हे दोन्ही ना कट करून आपल्या जनावरांना कुटी करण्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर या ठिकाणी आपली कुटी मशीन आहे आपल्याकडं। तर या कुटीमध्ये काय करतो की चालू करायची आणि या ठिकाणी आपण दोन्हींचं मिक्सर एकत्र हे करतो आणि त्याची कुटी करून घेतो। आपल्याकडे डिझेल इंजिनची कुटी आहे, आपल्याकडे गावाकडे इलेक्ट्रिसिटीचा इश्यू असतो म्हणून आपण इंजिन वरती ते यूज करतो। आणि या ठिकाणी तुम्हाला कुटी केलेला सॅम्पल पण दिसेल। या ठिकाणी दिसत असेल की मकाचा कणीस पण दिसतंय की मका आणि नॅपियर ग्रासची कुटी आपण एकत्र केलेली आहे। आणि ह्याच्यावरून आपण सोयाबीनचा भूस टाकलेला आहे। आणि ते ज्यावेळेस जनावरांना द्यायचं त्यावेळेस ते आपण सगळं मिक्स करून जनावरांना इथं दावणीमध्ये टाकतो की ह्या तिन्ही गोष्टी त्यांना ते मिळून जातात। तर अशा प्रकारे आपण जनावरांचं खाद्याचं नियोजन करतो। आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या कृषी उत्केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।